दिनांक 18 अगस्त सन 2023 को अमरावती स्थित श्रमिक पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद का आयोजन भाजपा द्वारा किया गया। इस पत्र परिषद में भाजपा द्वारा मानसून सत्र दरमियान प्राप्त सिद्धियों की विस्तृत चर्चा की गई। ऐसी संपूर्ण जानकारी खासदार डॉक्टर बोंडे द्वारा पत्रकार परिषद में दी गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। रविभाऊ खाटेकर प्रदेशाचे कार्यकारिणी सदस्य नितीनजी गुडगे आणि विवेक उल्लाने हे माझ्यासोबत पत्रकार परिषदेमध्ये आहेत। या अधिवेशनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अधिवेशनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या उपलब्धी त्या मांडण्यात आल्या। आता लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही देशाची सर्वोच्च संसद आहे आणि या संसदेमध्ये देशाची संपूर्णता अपेक्षा ही असते। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी 2018 मध्येच लोकसभेत सांगितलं होतं की 2023 मध्ये विरोधक पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणणार आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली, स्वतःचं हसं करून घेतलं आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि मोदी सरकारला आपल्या 9 वर्षात जे भारतामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आणलं आणि भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला, सेवा सुशासन हे लोकांच्यापर्यंत पोचवता आलं, अंत्योदयापर्यंत विकास पोचवता आला, या सगळ्या गोष्टीचा आलेख मांडण्याची संधी या अविश्वास प्रस्तावामुळे मिळाली। विरोधकांनी या अधिवेशनात मणिपूरचा प्रश्न उचलण्याचा प्रयत्न केला, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतु अमितजी शहा देशाचे गृहमंत्री यांनी समर्पक उत्तर विरोधकांना दिलं आणि त्यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं की मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य निश्चितच लवकरच उगवेल। खरं जर पाहिलं तर या अधिवेशनामध्ये विरोधक अविश्वास प्रस्तावाची तयारी करून आले नाही हे मोदीजींनी सांगितलं आणि पुन्हा 5 वर्षानंतर 2028 मध्ये सुद्धा विरोधक मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणतील हे सुद्धा सांगितलं आणि म्हणून या अधिवेशनाने या अविश्वास प्रस्तावाने मोदी सरकारला आपल्या केलेला विकास, भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचा प्रयत्न, त्याचप्रमाणे भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा प्रयत्न, या सगळ्या बाबी मांडण्याची संधी मिळाली।